दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिंडोरी तालुक्यातील वणी खुर्द येथे अवैध दारू विक्रीचे पोळ उठले असून गावात 9 ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू आहे। येथील महिलांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक कार्यालयात जाऊन दारूबंदीची मागणी केली आहे। तसेच दिंडोरी पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे। गावातील अनेक तरुण दारूच्या आहारी जाऊन आपल्या जीवाला मुकले आहेत। याआधीही दारू विक्री बंद करण्यासाठी अनेक वेळा निवेदने देण्यात आली, मात्र याची दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन कैफियत मांडत रोष व्यक्त केला आणि दिंडोरी पोलीस ठाणे गाठत दारूबंदीची मागणी केली। यावेळी सरपंच आशा रेहरे, सोनाली धुळे, वंदना बोरसे, लक्ष्मी शेवरे, भारती चव्हाण, शकुंतला शेवरे, सीबा भोसले आदींसह महिला उपस्थित होत्या। दरम्यान दिंडोरीच्या पश्चिम भागात दारू विक्रीची दुकाने नसूनही अवैध दारू विक्री करणाऱ्यांकडे दारूचे बॉक्स येतातच कसे असा प्रश्न यावेळी महिलांनी उपस्थित केला। तर दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, यापुढे गाव परिसरात दारू विक्री होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी दिलं आहे। आज दिलेल्या निवेदनावर कारवाई झाली नाही तर सर्व नागरिक उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।